उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि पहाटे 6 वाजल्यापासूनच त्यांनी बारामतीमधल्या विकास कामांच्या पाहणीला सुरुवात केलेली आहे। बारामतीमधल्या मार्केट यार्ड या ठिकाणी रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ आणि प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडून पाहणी केली जाते। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। पहाटेच्या वेळेला ज्या पद्धतीने अजित पवार पाहणी दौरा त्याच्यानंतर कामांचा आढावा घ्यायचे त्याच पद्धतीने कामाचा सपाटा जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी देखील लावल्याचं पाहायला मिळतंय। सकाळच्या वेळेला त्यांच्याकडून या संपूर्ण कामाचा आढावा जो आहे तो घेतला जातोय। विकास कामांची पाहणी सुनेत्र पवार यांच्याकडून केली जाते। या संदर्भातली माहिती अधिकारी वर्गाकडून त्यांना दिली जाते। बारामतीमधल्या विकास कामांची पाहणी सुनेत्र पवार यांच्याकडून केली जाते। पहाटे 5:30 वाजल्यापासूनच त्यांनी या पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। विक्रम गोरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विक्रम, ज्या पद्धतीने अजित पवारांकडून पहाटेच्या वेळेलाच विकास कामांचा आढावा घेतला जायचा, पाहणी केली जायची, अधिकाऱ्यांना जाब विचारले जायचे, तर त्याच पद्धतीचा आता पाहणी दौरा सुनेत्र पवार यांचा देखील पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार पहाटे 6 वाजल्यापासूनच बारामतीतील विकास कामांची पाहणी करत असून ज्याप्रमाणे दिवंगत अजितदादा पवार पहाटेपासूनच विकास कामांची पाहणी करायची त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार ही पहाटेपासूनच विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या कामांची पाहणी करताना दिसत आहेत। धन्यवाद विक्रम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।